नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी मराठी पाठ दुसरा पुस्तक माझा गुरु या पाठाचा आज आपण स्वाध्याय व त्या स्वाध्यायाचे स्पष्टीकरण समजून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। यातील प्रश्न पहिला आहे, कोणते लिहा। यातील आपण बघूया, मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे, तर मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे आहेत लेखक। त्यानंतर रद्दीतून किलोवर पुस्तके विकत आणून लेखकासमोर ठेवणारी। बघा, रद्दीतून किलोवर पुस्तके विकत आणून ठेवणारी कोण आहे, तर लेखकाची आई आहे। त्यानंतर पुस्तकातून लेखकाला भेटायला येणारे किंवा भेटणारे, पुस्तकातून लेखकाला भेटणारे लेखक व कवी। जेव्हा लेखक पुस्तक वाचायचे तेव्हा लेखकाला लेखक व कवी हे पुस्तकातून भेटायचे। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे बघा, लेखक रात्री अपरात्री घरी यायचे तेव्हा झोपलेली असणारी, तेव्हा लेखकाची चिमुकली मुलगी झोपलेली असायची। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचा प्रश्न आहे, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा। रिकाम्या जागा भरण्या अगोदर आपण कंसातील योग्य पर्याय अगोदर वाचून घेऊया। कृतज्ञता, मैत्री, प्रतिबिंब, अनुभव अशा पद्धतीचे आपल्याला 4 पर्याय आहे आणि आपण आता रिकाम्या जागा भरूया। प्रश्न पहिला आहे, वाचनामुळे शब्दाशी मैत्री होते। बघा, वाचनामुळे शब्दाशी मैत्री होते ही आपली आहे पहिली रिकामी जागा। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, टिंबटिंब आपले जगणे समृद्ध करतात, तर या ठिकाणी आपल्याला उत्तर येणार आहे अनुभव। अनुभव आपले जगणे समृद्ध करतात। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, माझ्या बऱ्याच कविता मला या आलेल्या अनुभवांचे टिंबटिंब आहेत, तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे प्रतिबिंब। त्यानंतरचा प्रश्न आहे, गुरुबद्दल नेहमी टिंबटिंब आणि आदर असावा, तर गुरुबद्दल नेहमी कृतज्ञता आणि आदर असावा अशा पद्धतीचं 4 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे। आपण या ठिकाणी उत्तरे बघूया। खेळणी विकत घेण्यापेक्षा लेखकाला पुस्तके विकत घेणे आवडायचे, कारण वाढदिवस किंवा दिवाळीतही ते पुस्तकेच भेट मागायचे। पुस्तके वाचण्याची त्यांना लहानपणापासूनच आवड होती। अशा पद्धतीचं आपलं पहिलं उत्तर आहे। चला पुढच्या प्रश्नाकडे व उत्तराकडे जाऊया। लेखकाच्या कविता त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगावर, अनुभवावर आधारित आहे, त्यामुळे त्यांच्या अनुभवाचे प्रतिबिंब आहेत असे लेखक म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, पुस्तकामुळे लेखकाला ज्ञान, प्रेरणा, शब्दसंपत्ती आणि जीवनाची योग्य दिशा मिळाली, म्हणून त्यांना पुस्तकांना आपले गुरु मानले आहे। बघा, पुस्तकामुळे लेखकाला ज्ञान, प्रेरणा, शब्दसंपत्ती आणि जीवनाची योग्य दिशा मिळाली, म्हणून त्यांनी पुस्तकांना आपले गुरु मानलेले आहे। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न चौथा, पाठात वर्णन केलेल्या पुढील विधानाची कारणे लिहा। आता आपल्यासमोर विधान असणार आहे आणि त्या विधानाची आपल्याला कारणे सांगायची। लेखकाची पुस्तके पटकन वाचून व्हायची। बघा, लेखक जेव्हा पुस्तके वाचायला बसायची तेव्हा लेखकाची पुस्तके पटकन वाचून व्हायची, कारण त्यांच्या वाचनाचा वेग चांगला होता। अशा पद्धतीचं आपलं पहिलं कारण आहे। त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण। कवींनी सर्व प्रकारचे वाचन करावे, कारण आता बघा, कवी आहेत त्या कवींनी सर्व प्रकारच्या वाचन केलं पाहिजे असं लेखक म्हणतात, कारण त्याचं आहे विविध प्रकारच्या वाचनामुळे ज्ञान वाढते, शब्दसंपत्ती समृद्ध होते आणि लेखन अधिक प्रभावी होते, म्हणून कवींनी वाचन करावे असे लेखक म्हणतात। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा, दमलेल्या बाबांची कहाणी ही कविता ऐकून बऱ्याच लोकांचे डोळे पाणावले। बघा, कवितेचं नाव आहे दमलेल्या बाबांची कहाणी। ही कविता ऐकून बऱ्याच लोकांचे डोळे पाणावले, कारण त्याचं आहे, कारण या कवितेत अनेक बाबांच्या भावना आणि व्यथा जिवंतपणे मांडलेल्या आहेत, म्हणून बऱ्याच लोकांचे डोळे या कविते ऐकताना पाणावलेले असतात। अशा पद्धतीचे आपले प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरे देखील आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत।